मित्रांनो, आज सकाळपासून मुंबईला आलेलो, पण सकाळच्या ट्रॅव्हलिंगमध्ये काहीच शूट करता आलं नाही. आणि बघा, इथून चर्नी रोडला माझं काम संपलं, मग तिकडून निघायच्या वेळेस थोडंफार शूट केलेलं आहे. आता थोड्या वेळात AC लोकल येणार आहे आणि मग त्यावेळेला माझं मुंबईचा जर्नी सुरुवात होईल विरारकडे यायला. आणि म्हणताच थोड्या वेळात लगेच गाडी आली, पण बघा विरारून गाडी आली आणि भयंकर गर्दी. म्हणजे ACला ही परिस्थिती, बाकी नको काय परिस्थिती असते. आणि हे बघा, हे आतला चर्नी रोड जेव्हा बसलो त्यावेळेस ही परिस्थिती आहे. त्यावेळेला एवढी गर्दी होती. मी स्टँडिंगच आलो विरारपर्यंत आणि आज भयंकर गर्दी होती. त्याला पण झाला प्रवास ओके. इथे सुद्धा मित्रांनो ट्रेनला फोडून होतं विरारवरून बोईसरला येण्यासाठी. पण इकडे आहे सध्या थोडंफार. हे बघा, अजून काही ट्रेन आपली सुटलेली नाही आहे. बघू ट्रेन सुटते केव्हा ती. गाडी सुद्धा रिकाम भेटलेली आहे विरारमध्ये. संपूर्ण सीट्स रिकाम्या होत्या. हे बघा, विरार स्टेशन समोर दिसते. मित्रांनो, आपल्याला पोचता जवळजवळ आता 10 वाजले आले. तर कुणाल भेटला बरोबर, तो पण जातो बसेला जॉबसाठी. त्याचं हे नेहमीचं रुटीन आहे. मी तर नवीन काहीतरी पाहुण्यासारखा देखील आलेलो आहे, तरी पण ते शक्य नाही एवढं प्रवास करणं. यांचं डेलीचं रुटीन आहे. डेली जायचं वसईला, डेली यायचं. तर मग याला पण मानलं पाहिजे. डेली प्रवास करणं एवढं शक्य नाही आहे. फार त्रासाचं काम आहे. पण नेहमी जाणारे लोक आहेत. त्या दिवशी जायचं. आता वाजले 10. आता हे 10ला घरी जाणार. परत सकाळी उठून घ्या लवकर, सकाळी 8ला 9ला परत घ्या. फार त्रासाचं काम आहे. उलटं मग आता आम्ही तिकडे चुकी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण झाले 10 वाजले, आपलं काम झालेलं आहे मुंबईला. आणि चाललो होतं मग पिझेरियाला. त्याला पिझेरियाला जाऊन मग तुम्हाला दाखवतो पिझेरियाला काय काय बाय बाय. चला मित्रांनो, फायनली आपण पिझेरियाला आलेलो आहे. आणि आज सकाळपासून म्हणजे सकाळी जवळजवळ 7, 7:30, 8ला बाहेर पडलेलो आहे. तो आता पिझेरियामध्ये आलेलो आहे. थोडंफार काही ट्रेनचे शॉर्ट्स वगैरे घेतलेले आहेत, पण असं प्रॉपर कुठला ब्लॉग बनवता आला नाही. आणि तिकडे पण असं कामात बिझी होतो की अख्खा दिवस काही कुठल्या गोष्टी करता आली नाही. पण आता पिझेरियामध्ये आलेलो आहे. जास्त वेळ शिल्लक नाही आहे. एक छोटीशी काहीतरी पाणीपुरीची बाईटची रील बनवायची. तुम्हाला माहिती आहे, पाणीपुरीची बाईटची रील आली. याचा अर्थ असा की आज मला वेळ मिळालेला नाही आहे. ज्या दिवशी मला वेळ मिळत नाही त्या दिवशी मी काहीतरी पाणीपुरीच्या बाईटची वगैरे रील बनवतो. त्यात पाणीपुरीच्या बाईटची पाणीपुरी नाही, शेवपुरीच्या बाईटची एक रील बनवणार आहे. तर तुम्हाला ती रील बघा, लेट येईल रात्री 10:30, 11 वाजेपर्यंत. रील नक्की बघा. आणि ब्लॉगमध्ये पण थोडाफार टाकायचा प्रयत्न करतो, ते तुम्ही नक्की बघा. ठीक आहे मित्रांनो, चलो बाय बाय. चला मित्रांनो, आपलं नेहमीप्रमाणे इथे कमी तिकडे आम्ही ह्या तत्वाने आपण आता ही रील बनवूया. एक बर्तन ले ले, अच्छा सा एक ये नहीं है स्टील का, एक बर्तन ले ले बढ़िया सा, उसको बना देंगे जल्दी से फटाफट. जोमैटो कुछ बाकी है, क्या है? पाणीपुरी दो. आता रील बनवता मी एक जस्ट एका पुरीचा आनंद घेतोय. अच्छे और एक पुरी खिला. आता जेवण झालं नाही अजूनपर्यंत, अजून जेवणाला वेळ आहे. तो पण ते 1-2 पुऱ्या खाऊन घेऊया. हे आपल्याला चांगलं आहे. कधी इच्छा असेल, कधी इच्छा नसेल, तर आपलं कधी पाणीपुरी आपल्याला खायला मिळते. काही कुठला आयटम खाऊ शकतो, पण तेवढं खात नाही तुम्ही. पण ठीक आहे, चला हे उसको बोला ना, पण देखो इसका एक बनाएंगे फटाफट. हे बघा, रीलमध्ये ना मी असं दाखवलेलं आहे मित्रांनो. यात तसं थोडं पाणी टाकलेलं आहे, तिखट पाणी. आणि यांनी एक मोठा जम्बो बाईट बनवला आहे. दिखा ना जम्बो बाईट कैसा है वो. और लंबा करना है इसको. प्रदीप का मुंह बहुत बड़ा है, ये जम्बो बाइट खाता है. हाँ ला इसको ना आराम से उठा के इसके ऊपर रख. किसके ऊपर देखने दे लोग को कैसा है करके. व्यूअर्स लोग को जरा देखने दे. ला आराम से ला, गिरने मत दे. ला उठा. हाँ नहीं हाँ, थोड़ा मार चल. तेरा इच्छा है तो थोड़ा मार दे. मार चल भाई. अभी इसको ही हम लोग शूट कर लेते हैं, सोच रहा हूँ मैं. मार सेव. हाँ मार. हाँ चलो बढ़िया है. ला अभी ला बहुत उसको सजाया तूने. ला हाँ, अरे वाह, अरे किसके ऊपर. अभी देख कैसा एक नंबर लग रहा है की नाही. एक नंबर मित्रांनो, एक नंबर लागत आहे. हा ना, आता हा खाणार प्रदीप, ते तुम्हाला रीलमध्ये दाखवणार मी. पण आता बाईट बनला आहे बघितला मित्रांनो. ही रील आज आपली आलेली आहे. रील नक्की बघा. रील तुम्हाला 100% आवडेल. चला बाय बाय.